नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे टर्म्स अँड डेफिनेशन इन प्लांट पॅथॉलॉजी। तर प्लांट पॅथॉलॉजी रिलेटेड ज्या टर्म्स अँड डेफिनेशन आहे त्या आपण आज बघणार आहोत। तर लक्षात घ्या, इनिशियली जो वर्ड आहे म्हणते प्लांट पॅथॉलॉजी, तर प्लांट आणि पॅथॉलॉजी, तर डिफाईन प्लांट पॅथॉलॉजी जर असं कोणी तुम्हाला विचारलं तर द सायन्स पॅथॉलॉजीची डेफिनेशन आहे, प्लांट पॅथॉलॉजीची ती डेफिनेशन आहे ती पहा, the science that deals with the study of diseases of plant, their development and control. It is known as plant pathology or phytopathology. ही डेफिनेशन आपण जे आपण प्लांट पॅथॉलॉजी अँड देअर ऑब्जेक्टिव्ह जो लेक्चर पाहिलं होतं त्याच्यामध्ये आहे। ओके, तर लक्षात घ्या त्याच्यामध्ये तीन वर्ड आलेले आहे। तीन वर्ड कोणते आहे म्हणते? डिसीजेस ऑफ प्लांट, लक्षात घ्या, डिसीजेस ऑफ प्लांट, वनस्पतींना होणारे रोग, देअर डेव्हलपमेंट, त्या रोगांची वाढ, आणि कंट्रोल म्हणजेच काय, असे तीन वर्ड आलेले आहे। कंट्रोल म्हणजेच त्याचं मॅनेजमेंट करणे, त्याला नियंत्रणात आणणे, असे तीन वर्ड त्या डेफिनेशनमध्ये आलेले आहे। द सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ डिसीजेस ऑफ प्लांट, देअर डेव्हलपमेंट अँड कंट्रोल, इट इज नोन ॲज प्लांट पॅथॉलॉजी ऑर फायटोपॅथॉलॉजी। ही डेफिनेशन आपण अगोदर बघितलेली होती। आता आपण त्याच्यामध्ये तीन वर्ड आलेले होते, जो होता की प्लांट डिसीजेस। ओके, प्लांट डिसीजेस, तर ते डिसीज म्हणजे काय ते पाहू आपण आता। डिसीज बा लक्षात घ्या, शांततेत समजून घ्या। डिसीजची डेफिनेशन आता आपण पाहू, त्यातला पहिला जो वर्ड होता म्हणजे तो होता डिसीज। तर डिसीजची डेफिनेशन पाहू। डिसीजची डेफिनेशन आता लक्षात घ्या, ह्या ज्या डेफिनेशन आहे ह्या तुम्ही ॲज इट इज एक्झाममध्ये यूज केल्या तरी चालतात, कारण ह्या ऑथेंटिक डेफिनेशन आहे आणि इझी अंडरस्टँड करून घ्यायच्या आणि नंतर तशा त्या लिहायच्या। तर बोर्डवर लिहायचा उद्देश एवढाच आहे की त्या डेफिनेशन तुम्हाला जशा तशा तुम्ही या बोर्डवरून लिहून त्याचा यूज करू शकता एक्झाममध्ये। ओके, तर पहा, डिसीज इज अ कॉम्प्लेक्स फिनॉमिनॉन, लक्षात घ्या, डिसीज इज अ कॉम्प्लेक्स फिनॉमिनॉन, हा एक कॉम्प्लेक्स फिनॉमिनॉन म्हणते। याच्यामध्ये काय काय होते पहा, लक्षात घ्या, इट इज अन इंटरॅक्शन बिटवीन द होस्ट, द पॅथोजन अँड द एन्व्हायरमेंट। लक्षात घ्या, शांततेत समजून घ्या, डिसीज इज अ कॉम्प्लेक्स फिनॉमिनॉन, इट इज अन इंटरॅक्शन बिटवीन द होस्ट, द पॅथोजन अँड द एन्व्हायरमेंट। ओके, आता याच्यामध्ये लक्षात घ्या, जो होस्ट जो असतो तो होस्ट म्हणजे काय ते पण पाहू आपण। होस्ट म्हणजे होस्ट कसा असतो, ससेप्टिबल असतो। पॅथोजन कसा असतो, तर ॲग्रेसिव्ह पॅथोजन पाहिजे, आणि सुटेबल एन्व्हायरमेंट कसं पाहिजे, तर सुटेबल पाहिजे। लक्षात ठेवायचं हा, या डेफिनेशनमध्ये लक्षात ठेवायचं कॉम्प्लेक्स फिनॉमिनॉन आहे। ओके, म्हणजे कॉम्प्लेक्स गोष्टी आहे म्हणते, कोणत्या कोणत्या कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत, तर याच्यामध्ये काय काय असते म्हणते, इट इज अन इंटरॅक्शन असते म्हणते। इंटरॅक्शन कोणाकोणाचं असते, होस्टचं, पॅथोजनचं, आणि लास्टवाला जो वर्ड आहे म्हणते ते ओव्हरऑल एन्व्हायरमेंट कसं आहे तर ते लक्षात घ्यायचं। ही झाली डिसीजची डेफिनेशन। आता पहा, लक्षात घ्या, डिसीजची आणखी एक ऑर डेफिनेशन आहे, ही इझी डेफिनेशन। हा, ही इझी, ज्याला कोणाला जास्त काही जमत नसलं तर सिंपलमध्ये हे लिहायचं, इट इज अन फिनॉमिना आहे म्हणते, आणि दुसरं काय म्हणते, इंटरॅक्शन बिटवीन द होस्ट, पॅथोजन अँड एन्व्हायरमेंट। ओके, ऑर डेफिनेशन आहे, ही थोडी स्टँडर्ड डेफिनेशन आहे, लक्षात घ्या। डिसीज इज अ माल फंक्शनिंग प्रोसेस, डिसीज इज अ माल फंक्शनिंग प्रोसेस कॉज बाय कंटिन्युअस इरिटेशन। डिसीज इज अ माल फंक्शनिंग प्रोसेस। ओके, माल फंक्शनिंग प्रोसेस म्हणजे ज्या काही वनस्पती, जो काही होस्ट असला, त्याच्या ज्या काही प्रक्रिया चालू असतात त्याच्यामध्ये काय करते म्हणते, माल फंक्शनिंग प्रोसेस, त्याच्यामध्ये बिघाड आणते, आणि ड्यू टू दी कंटिन्युअस इरिटेशन विच रिझल्ट इन सम सफरिंग प्रोड्युसिंग सिम्पटम्स। ओके, लक्षात घ्या, काय होते इथं लक्षात घ्या, माल फंक्शनिंग प्रोसेस आहे म्हणजे ज्या काही रेग्युलर चालणाऱ्या प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये त्या प्रक्रियाचा खराबा करते। ओके, माल फंक्शनिंग प्रोसेस आहे कॉज बाय कंटिन्युअस इरिटेशन। आता कंटिन्युअस इरिटेशन म्हणजेच काय, तर हे आपल्याला केव्हा समजेल, जेव्हा आपण डिसीज सायकल पाहू तेव्हा आपल्याला कंटिन्युअस इरिटेशनचा अर्थ लक्षात येईल। ओके, विच रिझल्ट, कंटिन्युअस इरिटेशन होते, माल फंक्शनिंग प्रोसेस आहे, कंटिन्युअस इरिटेशन होऊन आता काय पुढे, विच रिझल्ट, त्याचा रिझल्ट काय दिसून येतो, इन सम सफरिंग प्रोड्युसिंग सिम्पटम्स, तिथं काय दिसून येतं आपल्याला, सिम्पटम्स ऑकर होताना दिसतात। तर लक्षात ठेवायचं आता सिम्पटम्स, आणि ते पण पाहू आपण। ओके, आता दुसरी डिसीजची डेफिनेशन इथून लक्षात येते, काय म्हणते लक्षात घ्या, अगोदरची आणि ही। तर या डेफिनेशनमध्ये माल फंक्शनिंग प्रोसेस आहे, कंटिन्युअस इरिटेशन ती होते, आणि याचाच रिझल्ट असा दिसून येतो की काही असे आपल्याला सिम्पटम प्रोड्यूस होताना दिसून येतात। असे जर कुठे दिसून आला आपल्याला कोणत्या होस्टवरती म्हणजे कोणत्या प्लांटवरती, तर त्याला आपण डिसीज असं म्हणतो। लक्षात घ्यायचं, प्लांट पॅथॉलॉजी नावाचा सब्जेक्ट आहे, म्हणजे रिलेटेड बाय प्लांट। ओके, आता पहा, आता इथं आणखी जी प्लांट पॅथॉलॉजीची डेफिनेशन होती त्याच्यात एक शब्द होता, दी प्लांट डिसीजेस। कोणता, प्लांट डिसीजेस। तर डिसीजची डेफिनेशन पाहिली आपण, पॅथोजनची डेफिनेशन पहा, एनी एजंट दॅट कॉज द डिसीज, असा एजंट की त्याच्यामुळे जर डिसीज कॉज होत असेल तर त्याला आपण पॅथोजन असं म्हणतो। तर पॅथोजन आपण एक लक्षात घेऊ, लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो नावाचा डिसीज आहे, आणि हा कॉज होतो म्हणते फायटोप्थोरा इन्फेस्टन्स नावाच्या फंजाईमुळे। हे एक एक्झाम्पल घेऊ, आणि
लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो डिसीज कॉज होतो फायटोप्थोरा इन्फेस्टन्स नावाच्या फंजायमुळे. सांगणारा व्यक्तीचं नाव आहे अँटॉन डी बरी आणि त्यालाच आपण फादर ऑफ प्लांट पॅथॉलॉजी असं म्हणत होतो. या डेफिनेशन म्हणून तेवढं पण लक्षात ठेवायचं. आता पहा नंतर आला म्हणजे होस्ट. होस्ट म्हणजे काय, हा होस्ट कसा असायला पाहिजे तर ससेप्टिबल असायला पाहिजे. जी प्लांट दॅट सपोर्ट दी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ दी पॅरासाइट. ओके लक्षात घ्या हां. पॅरासाइट म्हणजेच काय, दुसऱ्यावर जे अवलंबून असतात, ओके, त्यांना जे ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी सपोर्ट करत असतील असे कोण असतात तर होस्ट असतात. होस्ट कोण असणार तर प्लांट डिसीजेस पाहत आहे म्हणजे प्लांट. असे प्लांट की जे सपोर्ट करत असतील म्हणजे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट जे काही पॅरासाइट असतात. तर पॅरासाइट कोणते आहे म्हणजे पॅथोजन आहे. पॅथोजन कोणते आहे, फंजाय आहे, बॅक्टेरिया आहे, व्हायरस आहे, व्हायरॉइड आहे. हे जे पॅथोजन असतील हे काय करतात, डिसीज कॉज करतात. मायकोप्लाझ्मा असतो त्यामध्ये, तर हे काय करतात, डिसीज कॉज करतात. तर ह्या फंजाय, बॅक्टेरिया, व्हायरस, व्हायरॉइड, मायकोप्लाझ्मा यांच्या ग्रोथसाठी असं काही प्लांट असतात की ते काय करतात, सपोर्ट करतात म्हणजे ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी या पॅरासाइटसाठी. आणि दॅट हॅज इन्फेक्टेड, आणि नंतर काय होते ते जर सपोर्ट करत असले तर हे जे पॅथोजन असणार हे काय करतात त्याच्यावरती इन्फेक्ट, तो डिसीज काय करतात, इन्फेक्ट करतात. आणि तो डिसीज तिथं इन्फेक्ट झाला की नंतर कालांतरानं सिम्पटम दिसून येतात. तर लक्षात घ्यायचं ह्या 3 डेफिनेशन म्हणजे कोणती, डिसीज, पॅथोजन आणि होस्टची डेफिनेशन इथून लक्षात घ्यायची. लक्षात घ्या त्याच्यामध्ये एक आला होता, काय आला होता तर एक शब्द आला होता, त्याचं नाव होतं म्हणते सिम्पटम्स. तर आता सिम्पटम्स म्हणजे काय, हां तर सिम्पटम्स म्हणजे पहा, सिम्पटम्स आर द विजिबल एक्सप्रेशन्स ऑफ द होस्ट. लक्षात घ्या सिम्पटम्स आर विजिबल एक्सप्रेशन. विजिबल म्हणजे डोळ्यांनी आपल्याला बाहेरून दिसता. विजिबल एक्सप्रेशन्स ऑफ द होस्ट कशावरती दिसता तर होस्टवरती दिसता. कशावरती दिसता, होस्टवरती. रिस्पॉन्स टू इन्फेक्शन्स, जेव्हा एखादा पॅथोजन येतो, ओके, एखादा पॅथोजन येतो आणि पॅथोजन आल्यानंतर काय होणार म्हणते त्याचं इन्फेक्शन होणार. आणि इन्फेक्शन झाल्यानंतर काय होते म्हणते, तिथं आपण त्या डेफिनेशनमध्ये पाहिलं होतं, माल फंक्शनिंग प्रोसेस होती. कशी होती, माल फंक्शनिंग प्रोसेस होती, कंटिन्युअस इरिटेशन होते आणि प्रोड्यूस होता म्हणते काय होते म्हणते सिम्पटम्स प्रोड्यूस होता. काय होता म्हणते सिम्पटम्स प्रोड्यूस होता. तर सिम्पटम्स म्हणजे काय तर लक्षात घ्या, सिम्पटम्स आर विजिबल एक्सप्रेशन होते. विजिबल एक्सप्रेशन कोण दाखवते म्हणते, ऑफ दी होस्ट. रिस्पॉन्स केव्हा दाखवते म्हणते, रिस्पॉन्स टू इन्फेक्शन. इन्फेक्शन झाल्यानंतर होस्ट जे काही विजिबल एक्सप्रेशन दाखवत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सिंपल भाषेमध्ये त्याला सिम्पटम्स असं आपण म्हणतो. ओके, तर आणखी लक्षात घ्यायचं, हे जेव्हा डिसीज चेन येईन ना, डिसीज सायकल येईन, तेव्हा हे आणखी एकदा आपल्याला चांगल्या प्रकारे समजून जाते. ओके, तर आता लक्षात घ्या, एक सिम्पटम्स वर्ड होता आणि दुसरा एक वर्ड होता साईन. दुसरा वर्ड काय होता म्हणते, साईन. कोणता होता, साईन. आता साईन म्हणजे काय, सिम्पटम्स म्हणजे पहा. लक्षात घ्या, इथं मी अगोदरचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की सिम्पटम्स कोण प्रोड्यूस करते तर होस्ट प्रोड्यूस करतो आणि साईन कोण प्रोड्यूस करतो तो पॅथोजन प्रोड्यूस करतो. ओके, लक्षात घ्या. साईनची डेफिनेशन पाहत आहे आपण काय पाहत आता, डेफिनेशन पाहत आहे. साईन इज अ मॅनिफेस्टेशन्स ऑफ द पॅथोजन. ओके, म्हणजे पॅथोजन मॅनिफेस्ट करतो म्हणते, काय करतो, सम स्ट्रक्चरल पार्ट ऑफ इट, लाईक स्पोर स्ट्रक्चर. ओके, स्पोर आहे, स्पोर फ्रूट स्ट्रक्चर असते अँड बॅक्टेरियल वूज असो. ओके, अशा प्रकारचे. म्हणजे लक्षात घ्या, आता हे शांततेत समजून घ्या. साईन कोण प्रोड्यूस करतो तो पॅथोजन मॅनिफेस्ट करतो. ओके, कोण प्रोड्यूस करतो तर कोण करतो, पॅथोजन प्रोड्यूस करतो. आता पॅथोजन कोणता आणि कसा तयार करतो ते लक्षात घ्या. आता एक सपोज एक एक्झाम्पल घ्या इथं. तर एक्झाम्पल असं आहे म्हणते, पॅथोजन कोणता आहे तर डाउनी मिल्ड्यू नावाचा डिसीज आहे. कोणता आहे, डाउनी मिल्ड्यू. डाउनी मिल्ड्यू म्हणजेच काय, पानाच्या खालच्या साईडनं व्हाईटिश पावडरी ग्रोथ दिसून आली की त्याला आपण काय म्हणतो, डाउनी मिल्ड्यू डिसीज असं म्हणतो. हे सिंपल लँग्वेजमध्ये डाउनी मिल्ड्यू म्हणजे पानाच्या खालच्या साईडनं व्हाईटिश ग्रोथ. हा डिसीज कॉज होतो म्हणते प्लाझ्मोपेरा व्हिटिकोलामुळे. हा डिसीज कॉज होतो प्लाझ्मोपेरा व्हिटिकोला नावाच्या बुरशीमुळे. प्लाझ्मोपेरा व्हिटिकोला नावाची फंज आहे. कोणती आहे म्हणते, प्लाझ्मोपेरा व्हिटिकोला. आता ह्या प्लाझ्मोपेरा व्हिटिकोलामध्ये स्पोर तयार होता म्हणते. कोणता स्पोर तयार होतो तर झू स्पोर तयार होतो. कोणता तयार होतो, झू स्पोर. हा झू स्पोर जो असतो आणि आणखी ऊ स्पोर तयार असतो. कोणते स्पोर तयार होतं म्हणजे ऊ स्पोर. ओके, तर हा जो आहे म्हणते हा असेक्शुअल स्पोर आहे आणि हा सेक्शुअल स्पोर आहे. ऊ स्पोर कसा आहे, सेक्शुअल स्पोर आहे. ओके, आणि हे झाले 2 स्पोर. अशा प्रकारचं स्पोरचं स्ट्रक्चर दिसून येते म्हणते, स्पोर दिसून येतं म्हणते. आणि स्पोर फ्रूट कोणतं दिसून येते म्हणते, स्पोरेंजियम नावाचं स्पोर फ्रूट दिसून येते. हे सगळं झालेलं आहे आपलं अगोदर.
स्पोरेंजियम नावाचं अशा प्रकारचं तिथं काय दिसून येते आपल्याला, स्पोर फ्रूट दिसून येते. आता हे जे स्पोर झाला, झू स्पोर झाला, हा ऊ स्पोर झाला, नंतर हे स्पोरेंजियम नावाचं स्पोर फ्रूट आहे. हे कोण प्रोड्यूस करते म्हणते, हे जे प्रोड्यूस करतो हा आहे पॅथोजन. कोण प्रोड्यूस करतो म्हणते, पॅथोजन. पॅथोजन कोणता होता म्हणते, प्लाझ्मोपॅरा व्हेटिकोला अशा प्रकारचं. हे झाले स्पोर फ्रूट. आणि जेव्हा आपण हा बॅक्टेरियल ऊज आणि ETC, ओके, हा बॅक्टेरियल ऊज म्हणजे अँग्युलर लीफ स्पॉट ऑफ कॉटन आहे म्हणते. कॉटनवरती येणारा अँग्युलर लीफ स्पॉट नावाचा कॉटनवरती येणारा एक डिसीज आहे म्हणते. या डिसीजमध्ये काय आहे म्हणते, इथं बॅक्टेरियल वूज येतो किंवा सिट्रस कॅन्कर आहे, याच्यामध्ये वुझिंग होते. आणि वुझिलमध्ये काय असणार म्हणते, रॉड शेप. झॅन्थोमोनास नावाचा बॅक्टेरियामुळे दोन्ही कॉज होता. आणि झॅन्थोमोनास नावाचा बॅक्टेरिया कसा असतो, रॉड शेप असतो. ओके, आणि ग्राम निगेटिव्ह असतो. कसा असतो, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया तिथं दिसून येतो आपल्याला. झॅन्थोमोनास ऑक्झिनोस्पोडिस PV माल्वेसिरम आणि झॅन्थोमोनास ऑक्झिनोस्पोडिस PV सिट्री हे त्याचे कॉज ऑर्गॅनिझम आहे म्हणते, सिट्रस कॅन्कर आणि अँग्युलर लीफ स्पॉट ऑफ कॉटन. ओके, तर इथून हे लक्षात घ्यायचं. इथं सिंपल वर्ड काय म्हणते की जे सिम्पटम्स आहे ते होस्ट प्रोड्यूस करतो आणि जे साईन आहे ते पॅथोजन प्रोड्यूस करता. ओके, आणि आता लक्षात घ्यायची, हे डिसीज सिंड्रोम नावाचा एक वर्ड आहे म्हणते. डेफिनेशन कशाची आहे, डिसीज सिंड्रोम. तर डिसीज सिंड्रोम म्हणजेच काय, दी सम टोटल ऑफ ऑल सिम्पटम्स अँड साईन इज सिंड्रोम. ओके, लक्षात घ्यायचं. कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज सिम्पटम्स प्लस साईन, इट इज नोन ॲज सिंड्रोम. ओके, इकडनं सिम्पटम्स घेतले, इकडनं साईन घेतल्या आणि कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज जर आपण केले, टोटलची दोन्ही जर एकत्र केले तर त्याला आपण काय म्हणतो, सिंड्रोम असं म्हणतो. काय म्हणतो, सिंड्रोम असं, डिसीज सिंड्रोम असंही आपण म्हणतो. ओके, आता पाहत आहे आपण ॲनामॉर्फ. ॲनामॉर्फ म्हणजे असेक्शुअल स्टेज इन फंगल लाईफ. ओके, फंजाई जी असते ना, फंजायमध्ये असेक्शुअल स्टेज जर एखादी असली तर त्याला आपण ॲनामॉर्फ असं म्हणतो. आणि त्याला दुसरा वर्ड आहे म्हणते इम्परफेक्ट स्टेज. इम्परफेक्ट स्टेज कोणती आहे आणि परफेक्ट स्टेज कोणती आहे असाच वर्ड येतो. ओके, तर ॲनामॉर्फ लक्षात घ्या, दी इम्परफेक्ट ऑर असेक्शुअल स्टेज इन दी लाईफ ऑफ दी फंगस. ओके, एखादी फंगसची लाईफ आहे, त्या फंगसच्या लाईफमध्ये जर एखादी असेक्शुअल स्टेज और त्याला इम्परफेक्ट स्टेज असंही म्हणतो आपण. तर लक्षात घ्यायचं, हा इम्परफेक्ट स्टेज, हा इम्परफेक्ट हा वर्ड तुम्ही कुठं पाहिला असणार किंवा ॲनामॉर्फ हे दोन्ही वर्ड लक्षात ठेवायचे. दोन्ही वर्डचा मिनिंग असा आहे की असेक्शुअल स्टेज असं तिथं असते. तर तुम्ही जेव्हा ब्लास्ट ऑफ राईस नावाचा डिसीज पाहिला असणार, कोणता, ब्लास्ट ऑफ राईस नावाचा डिसीज कॉज बाय, त्याची जी इम्परफेक्ट स्टेज जी असते म्हणते, इम्परफेक्ट स्टेज, ओके, ती असते म्हणते पायरिक्युलेरिया ओरायझी. पायरिक्युलेरिया ओरायझी जर असली तर ती असते इम्परफेक्ट स्टेज. आणि त्याची जी टिलोमॉर्फ और परफेक्ट स्टेज जी असते म्हणते ते असते मॅग्नापोर्ते ग्रासी. कोणती, मॅग्नापोर्ते ग्रासी. लक्षात घ्या. आता हे एक एक्झाम्पल झालं ब्लास्ट ऑफ राईसचं. दुसरं एक्झाम्पल आहे म्हणते रेड रॉट ऑफ शुगर केन. कोणतं, रेड रॉट ऑफ शुगर केन. लक्षात घ्या ना, रेड डॉट ऑफ शुगर केनमध्ये पण असं येते आपल्याला, तिथं येते ॲनामॉर्फ. ॲनामॉर्फ म्हणजे ॲनामॉर्फ ऑर इम्परफेक्ट स्टेज कोणती आहे म्हणते, तर कोलेटोटिकम फाल्कॅटम नावाची आहे. कोणती आहे, कोलेटोटिकम फाल्कॅटम. आणि त्याचीच जे परफेक्ट स्टेज आहे म्हणते, त्याची जी परफेक्ट स्टेज आहे म्हणजे टिलोमॉर्फ कोणती आहे म्हणते, तर ते आहे ग्लोमिरेल्ला ट्युक्युमेन्सिस. कोणती आहे, ग्लोमिरेल्ला ट्युक्युमेन्सिस. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. एखादी फंगस आहे, त्या फंगसच्या लाईफ सायकलमध्ये जर परफेक्ट स्टेज जर असली तर त्या परफेक्ट स्टेज असो का टिलोमॉर्फ असो, टिलोमॉर्फ म्हणजेच कोणती, सेक्शुअल स्टेज. आणि परफेक्ट स्टेज म्हणजेच कोणती, सेक्शुअल स्टेज. आणि ती कोणती असते म्हणते, तर ती आहे म्हणते रेड डॉट ऑफ शुगर केनमध्ये ग्लोमिरेल्ला ट्युक्युमेन्सिस. कोणती आहे, ग्लोमिरेल्ला ट्युक्युमेन्सिस. ओके, तर पहा लक्षात घ्या, आपण एकदा वाचून घेऊ फक्त. तर ॲनामॉर्फ लक्षात आलं तुमच्या. ॲनामॉर्फ म्हणजे असेक्शुअल स्टेज. आणि त्यालाच आणखी दुसरं नाव आहे इम्परफेक्ट स्टेज. काय म्हणते, इम्परफेक्ट स्टेज इन अ फंगस, जे काही फंगस असली त्याच्या लाईफ सायकलमध्ये. आणि टिलोमॉर्फ दी परफेक्ट ऑर सेक्शुअल स्टेज इन दी लाईफ सायकल ऑफ दी फंगस. ओके, तर लक्षात घ्यायचं एवढंच आहे फक्त. ॲनामॉर्फ म्हटलं म्हणजे असेक्शुअल स्टेज असते आणि त्यालाच आपण इम्परफेक्ट स्टेज असंही म्हणतो. दुसरं आहे म्हणते टिलोमॉर्फ आणि परफेक्ट स्टेज हे एकच वर्ड आहे. आणि ती स्टेज जी असते ती असते सेक्शुअल स्टेज. आणि हे दोन एक्झाम्पल याच्यावरून लक्षात ठेवायचं, ब्लास्ट ऑफ राईस आणि रेड डॉट ऑफ शुगर केन, याच्यावरून त्या गोष्टी लक्षात येतात. ओके, नेक्स्ट जी डेफिनेशन आहे ना ती आहे पॅथोजेनिसिटी. ओके, पॅथोजेनिसिटी लक्षात घ्या. पॅथोजेनिसिटी आणि पॅथोजेनिसिटी असे दोन डेफिनेशन आहेत. जे कन्फ्यूज होऊ शकते ना त्याच्यामुळे आपण ते जवळजवळ घेतलेलं आहे. तर आता आपल्याला पाहिजे, पहिल्यांदा जी पाहायचं आहे ते पॅथोजेनिसिटी. पॅथोजेनिसिटी म्हणजे इज द ॲबिलिटी ऑर कॅपेबिलिटी. लक्षात घ्या, इज द ॲबिलिटी ऑर कॅपेबिलिटी ऑफ द पॅथोजन टू कॉज द डिसीज.
म्हणजे बा डिसीज कॉज करण्याची एखाद्या पॅथोजनची ॲबिलिटी ऑर कॅपेबिलिटी. ओके, कॅपेबिलिटी बी म्हटलं चालते किंवा ॲबिलिटी ऑफ द पॅथोजन टू कॉजेस द डिसीज, इट इज नोन ॲज पॅथोजेनिसिटी. लक्षात येईल का? ओके, आणि पॅथोजेनेसिस म्हणजे पहा, लक्षात घ्या, पॅथोजेनिसिटी आणि पॅथोजेनेसिस. पॅथोजेनेसिस जर म्हटलं तर पॅथोजेनेसिस इज द चेन ऑफ इव्हेंट. पहा लक्षात घ्या, इट इज अ चेन ऑफ इव्हेंट. एक साखळी आहे म्हणते, एका पाठोपाठ गोष्टी घडून येतात इथं. ओके, पॅथोजेनेसिस इज द चेन ऑफ इव्हेंट दॅट लीड टू डेव्हलपमेंट ऑफ द डिसीज इन दी होस्टवरती. लक्षात घ्या, काय म्हणते, पॅथोजेनेसिस हा चेन ऑफ इव्हेंट आहे म्हणते आणि दॅट लीड समोर टू जातो म्हणते आणि तो काय करतो म्हणते, डेव्हलप दी डिसीज इन दी होस्ट, आणि होस्टवर काय करतो, डिसीज, होस्टवरती डिसीज घडवून आणतो. असा चेन ऑफ इव्हेंट जर असला एखादा तर त्याला आपण म्हणतो पॅथोजेनेसिस. ओके, याच्या अगोदर आपल्याला आणखी 2 डेफिनेशन आहे, त्याला महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये पहिली आहे म्हणते प्रोपॅग्युल. काय म्हणते, प्रोपॅग्युल. एखाद्या ऑर्गॅनिझमचा एखादा तुकडा आहे आणि त्याच्यामध्ये कॅपेबिलिटी आहे इंडिपेंडंट ग्रोथची, असं जर कुठं असलं तर त्याला आपण प्रोपॅग्युल असं म्हणतो. पण आपल्या महत्त्वाच्या दृष्टीनं आपल्याला काय महत्त्वाचं आहे, इनॉक्युलम महत्त्वाचं आहे. काय आहे, इनॉक्युलम. दी पॅथोजन हा काय म्हणते, दी पॅथोजन हा कसा असतो, पॅथोजन असतो म्हणते, ऑर इट्स पार्ट दॅट कॅन. लक्षात घ्या, एक पॅथोजन पण असू शकतो किंवा एखाद्या पॅथोजनचा एखादा पार्ट असू शकतो, कॅन कॉज द इन्फेक्शन. त्याच्यामध्ये ॲबिलिटी असते, कॉजेस द इन्फेक्शन. ओके, दी पॅथोजन ऑर इट इज पार्ट दॅट कॅन कॉज दी इन्फेक्शन, कॉज इन्फेक्शन्स दॅट पोर्शन. आता हे लक्षात घ्या, हे समजायचा पार्ट आहे हां. दॅट पोर्शन्स ऑफ इंडिव्हिज्युअल पॅथोजन आर ब्रॉट इन टू कॉन्टॅक्ट. लक्षात घ्या, कॉन्टॅक्ट विथ दी होस्ट रिझल्टिंग इन इन्फेक्शन. लक्षात घ्या, आता इनॉक्युलमची आणखी सोपी डेफिनेशन सांगतो. इनॉक्युलम इज अ पार्ट ऑफ पॅथोजन टू ॲबिलिटी कॉजेस द डिसीज. म्हणजेच इनॉक्युलम म्हणजे असं असतं, इनॉक्युलम म्हणजेच काय, एक तर तो पॅथोजन असू शकतो किंवा पॅथोजनचा एखादा तुकडा. इट इज अ पार्ट ऑफ पॅथोजन टू ॲबिलिटी कॉजेस द डिसीज. इट इज नोन ॲज सिम्पली नोन ॲज इनॉक्युलम असं म्हणतात. हा इनॉक्युलम असणार, हा इनॉक्युलम छोटासा असणार. मग तो एखादा स्पोर असू शकतो, ओके, एखादा फ्रुटिंग बॉय असू शकते किंवा डॉर्मंट मायसिलियम असू शकते. याचा हे ॲबिलिटी असते म्हणते पुरा डिसीज कॉज करायची, इन्फेक्शन घडून आणण्याची ॲबिलिटी असणारा एखादा पॅथोजन किंवा पॅथोजनचा तुकडा जर असला आणि त्याच्यामुळे जर एखादा डिसीज इन्फेक्शन करण्याची ॲबिलिटी इन्फेक्ट करत असला तर त्याला आपण काय म्हणतो, इनॉक्युलम असं म्हणतो. काय म्हणतो, इनॉक्युलम. लक्षात घ्यायचं, इनॉक्युलम लय महत्त्वाचा शब्द आहे. नेक्स्ट जी डेफिनेशन आहे ती आहे मायसिलियमची डेफिनेशन. आपण जेव्हा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फंजाय बघितले आहे त्याच्यामधलं जे पहिलंच कॅरेक्टर होतं व्हेजिटेटिव्ह थॅलस, त्यामध्ये आपण 3 डेफिनेशन पाहिल्या होत्या. त्यातली पहिली आहे दी बॉडी ऑफ फंजाय, इट इज नोन ॲज थॅलस, अ थ्रेड लाईक फिलामेंटस स्ट्रक्चर, इट इज नोन ॲज हायपी. त्याच्यानंतर जी थर्ड जी डेफिनेशन होती ती होती मायसिलियम. लक्षात घ्यायचं, 3 डेफिनेशन कॉन्स्टंट लक्षात ठेवायचं. दी बॉडी ऑफ फंजाय, अ थ्रेड लाईक फिलामेंटस स्ट्रक्चर, इट इज नोन ॲज हायपी. आणि जी मायसिलियमची डेफिनेशन आहे, अ ग्रुप ऑफ हायपी कॉन्स्टिट्युटिंग दी बॉडी ऑफ फंजाय, इट इज नोन ॲज मायसिलियम. लक्षात ठेवायचं, इथं काय म्हणते, ग्रुप ऑफ हायपीचा एक ग्रुप आहे म्हणते, त्यालाच कॉन्स्टिट्युटिंग दी बॉडी ऑफ फंजाय असं आपण म्हणतो. इट इज नोन ॲज मायसिलियम. तर लक्षात ठेवायचं, मायसिलियम झाल्यानंतर याच्यामध्ये हॉस्टेरिया नावाचा एक वर्ड येतो म्हणते. हॉस्टेरिया म्हणजेच काय, हा तिसरं काही नसून इट इज अ ऑर्गन ऑफ ॲब्झॉर्प्शन. ओके, न्यूट्रिशन ॲब्झॉर्ब, होस्टमधून न्यूट्रिशन जेव्हा पॅथोजन घेतो म्हणते. ओके, पॅथोजन पर्टिक्युलर पॅथोजन आहे म्हणते. फंजाय जेव्हा असते म्हणते, फंजायमध्ये एक स्ट्रक्चर तयार होते म्हणते, त्याचं नाव आहे हॉस्टेरिया. आणि हॉस्टेरियाचं एक फंक्शन असते जे न्यूट्रिशन, तिसरं जे कॅरेक्टर फंजायचं पाहिलं होतं त्याच्यामध्ये हॉस्टेरिया नावाचा वर्ड आला होता. त्याला आपण काय म्हणतो, दे आर नथिंग बट ऑर्गन ऑफ ॲब्झॉर्प्शन. म्हणजे जे होस्ट सेल असणार, होस्ट म्हणजेच काय, जो होस्ट आहे. ओके, म्हणजे असा ससेप्टिबल प्लांट आहे, त्याच्यामध्ये काय केलं, इन्फेक्शन घडल्यानंतर तो हॉस्टेरिया काय करतो, आतमध्ये हॉस्टेरिया जातो आणि तो काय करतो, ॲब्झॉर्प्शन करतो म्हणते. न्यूट्रिशन अँड मिनरल्स तिथून काय करतो, ॲब्झॉर्ब करायचं काम करतो. हा वर्ड लक्षात ठेवायचा, ॲब्झॉर्प्शन. हां, लक्षात घ्या. ॲप्रिसोरियम काय आहे तर लक्षात घ्या, अँड इनलार्जमेंट ऑफ हायपी काय करते स्वतःला. हायपी म्हणजेच काय, अ थ्रेड लाईक फिलामेंटस स्ट्रक्चर. हे थ्रेड लाईक फिलामेंटस स्ट्रक्चर मायसिलियममध्ये तयार असते. ओके, तर हे मायसिलियम जे असते, मायसिलियम काय असते तर मायसिलियम अ ग्रुप ऑफ हायपी कॉन्स्टिट्युटिंग दी बॉडी ऑफ फंजाय. ओके, आणि यालाच आपण काय म्हणतो, फंगस. जी बुरशी असते, बुरशीमध्ये काय असते म्हणते, जे हायपी असतात, हायपी म्हणजे छोटे छोटे तुकडे जे असतील म्हणते, थ्रेड लाईक फिलामेंटस, दोरे धाग्यासारखे, ते इनलार्ज करून घेता म्हणते स्वतःले. ऑर जर्म ट्यूब दॅट अटॅच इट सेल्फ
इटसेल्फ टू दी होस्ट. जर्म ट्यूब जेव्हा काय असते म्हणते, जो इनॉक्युलम असणार, इनॉक्युलम काय करतो, जर्म ट्यूब फॉर्म करतो. जर्म ट्यूब ओके बिफोर पेनिट्रेशन टेक प्लेस. आता लक्षात घ्या काय होते, हे इथून लक्षात येतं, इथून लक्षात येते. पहा आता हे होस्ट सेल आहे, हे काय होस्ट सेल, हे असणार इपिडर्मल लेअर, आणि या इपिडर्मल लेअरवर हा आहे म्हणते एक पॅथोजन. ओके, याला पॅथोजनला आपण काय म्हणू, एक इनॉक्युलम. इनॉक्युलम म्हणजेच काय, पॅथोजनचा असा तुकडा की त्याच्यामध्ये ॲबिलिटी असते म्हणते टू कॉजेस द डिसीज. ओके, आणि हे ॲबिलिटी हा एक फंगल स्पोर, कोनिडिया बी असू शकतो म्हणते. ओके, एखादं मायसिलियमचा तुकडा बी असू शकतो. आणि नंतर काय करेन म्हणते, हा जर्म ट्यूब फॉर्म करीन. हे जर्म ट्यूब फॉर्म झाली. ओके, जर्म ट्यूब फॉर्म होते, स्वतःला स्वेलिंग करून घेतो. लक्षात घ्या, स्वतःला स्वेलिंग करून घेतो. लक्षात घ्या, ही जर्म ट्यूब झाली, आणि हा काय करून इथं स्वतःला स्वेलिंग करून घेतो. आणि स्वेलिंग करून घेतलं की नंतर काय करतो म्हणते, पेनिट्रेशन करतो. नंतर काय करतो म्हणते, पेनिट्रेशन करतो. आणि पेनिट्रेशन करतो, आणि पेनिट्रेशन करून काय करतो म्हणते, न्यूट्रिशन ॲब्झॉर्प्शन करायचं काम करतो. तर ही काय म्हणते, एक मोड ऑफ ॲक्शन आहे. फंजाय कशा प्रकारे एंट्री करू शकते, तर फंजाय हा एकमेव असा पॅथोजन आहे की हा काय करतो, तुमची जी सेलवाल आहे म्हणते होस्टची इपिडर्मल लेअरले ब्रेक करतो. ओके, तिथं केमिकल सिक्रेट बी करता काही. ओके, केमिकल सिक्रेट करून तिथं काय करता, इपिडर्मल लेअरले ब्रेक करता. ओके, आणि नंतर ते पेनिट्रेशन करता आणि न्यूट्रिशन ॲब्झॉर्प्शन करता. अशा प्रकारचं ॲप्रिसोरियम जे आहे त्याचं फंक्शन असते, लक्षात घ्यायचं. आणि नंतर आहे प्री डिस्पोजिशन. ओके, ही पण डेफिनेशन लक्षात ठेवायची. ही डेफिनेशन आहे, ही सगळ्यात महत्त्वाची डेफिनेशन येते. प्री डिस्पोजिशनमध्ये दी इन्व्हायरमेंटल इफेक्ट दॅट मेक प्लांट मोर अमेनेबल टू दी इन्फेक्शन. ओके, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये काय होते, इन्व्हायरमेंटल कंडिशन अशा प्रकारची येऊन जाते म्हणते की जे काही होस्ट होता, होस्ट म्हणजे जे काही प्लांट आहेत त्याला आपण होस्ट म्हणतो, तो मोर अमेनेबल होतो म्हणते टू दी इन्फेक्शन. अमेनेबल म्हणजे स्वतःहून आपण म्हणतो ना, या आणि स्वतःहून आपण जेव्हा एखादा म्हणजे मोर अमेनेबल म्हणजे सकुलंट होणं. सकुलंट म्हणजेच पहा, लक्षात घ्या, कॉटन आहे. कॉटन आणि जर समजा सकुलंट असला, पण जर नायट्रोजनचा डोस थोडासा कॉटनला जास्त झाला तर ते पानं मलून होतं, सकुलंट होता. सकुलंट जर असले तर ॲफिड, जॅसिड, थ्रिप्स जे काय असतील म्हणते, ॲफिड, जॅसिड आणि थ्रिप्स आणि व्हाईट फ्लाय काय करतील, तिथून जास्त प्रमाणात न्यूट्रिशन काय करतील, सक करतील. ओके, तर लक्षात घ्या, हे झालं सकुलंट म्हणजे मोर अमेनेबल होते ड्यू टू दी इन्व्हायरमेंटल इफेक्टमुळे. आणि लक्षात घ्यायचं, मोर अमेनेबल आणखी काय होते म्हणते, डाऊनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप्स आहे म्हणते, रिलेटिव्ह ह्युमिडिटी 80 to 100%. आणि जर टेम्परेचर 18 ते 22च्या दरम्यान जर आलं, ओके, म्हणजे आता जे 10-12 दिवसाच्या अगोदरचं जे वातावरण होतं ते हे फेवरेबल असते म्हणते डाऊनी मिल्ड्यू डिसीजेससाठी. मोर अमेनेबल होते म्हणते होस्ट. कोण होतो म्हणते, होस्ट. जो प्लांट असतो यालाच आपण काय म्हणतो, होस्ट म्हणतो. काय म्हणतो, होस्ट. हा होस्ट मोर अमेनेबल होतो म्हणते टू इन्फेक्शन्स ड्यू टू दी इन्व्हायरमेंटल इफेक्टमुळे. त्याला आपण प्री डिस्पोजिशन असं म्हणतो, प्री डिस्पोजिशन असं आपण म्हणतो. ओके, लक्षात घ्या. आणखी सिंपल काही डेफिनेशन आहे. टॅक्झॉनॉमीची डेफिनेशन आहे. दी सायन्स, पहा लक्षात घ्या, दी सायन्स दॅट डील्स विथ दी स्टडी ऑफ कलेक्शन, आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर अँड क्लासिफिकेशन्स ऑफ ऑर्गॅनिझम. अशा प्रकारची टॅक्झॉनॉमीची डेफिनेशन आहे. लक्षात घ्या, 12च्या पोराला पण आहे, कॉमनली आहे. 11वी-12वीचे जे 11 आणि 12चे पोरं आहेत त्यांच्या पण हे कामाची डेफिनेशन आहे. दी सायन्स दॅट डील्स विथ दी स्टडी ऑफ कलेक्शन, आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर अँड क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. लक्षात घ्या, जे नवीन शोध लागता. ओके, नवीन ऑर्गॅनिझम शोधला जातो. तो कशा प्रकारे शोधला जातो, जर आपण एखादा वाईल्ड लाईफ म्हणजे जंगलामध्ये जर एखादा व्यक्ती गेला, त्यानं काय केलं, तिथं त्याला काही नवीन सॅम्पल दिसले, असे काही प्लांट स्पेसीज दिसल्या की त्या आतापर्यंतच्या नोंद नव्हत्या. मग त्यांनी काय केलं, त्याला कलेक्शन करून आणलं, कलेक्ट करून आणल्या. नंतर त्यातल्या एखादा, आता त्यांना तर ते ओळखल्या जाणार नाही, मग एखाद्या सायंटिस्टच्या मदतीनं जर त्या ओळखल्या गेल्या, मग आयडेंटिफाय झाल्या. आयडेंटिफाय केल्यानंतर त्याला नाव दिलं जाते, नॉमेनक्लेचर केलं जाते. आणि लास्टमध्ये काय केलं जाते, त्याला क्लासिफिकेशनमध्ये कुठं ते क्लासिफाय होता, कुठं ते त्या क्लासिफिकेशनमध्ये कुठं ते बसतात, त्यांना तिथे बसवलं जाते. म्हणून त्याचं क्लासिफिकेशन होते ऑफ द ऑर्गॅनिझम. एखादा ऑर्गॅनिझम असो, मग तो एखादा ॲनिमल असो किंवा एखादा प्लांट असो, त्यांना अशा प्रकारे त्याला आपण अशी जर कोणती शाखा असली की त्याच्यामध्ये कलेक्शन केलं जाते, नंतर आयडेंटिफिकेशन केलं जाते, नंतर नाव दिलं जाते आणि नंतर क्लासिफिकेशन जर केलं जात असेल तर त्याला आपण टॅक्झॉनॉमी असं म्हणतो. नंतर आहे ऊज. हा शब्द लक्षात ठेवा, हा रिलेटेड आहे म्हणते बॅक्टेरियल डिसीज. जेव्हा आपण अँग्युलर लीफ स्पॉट ऑफ कॉटन घेतला आणि सिट्रस कॅन्कर घेतला तेव्हा तिथं काय दिसतात, टिपिकल सिम्पटम्समध्ये उझिंग होताना दिसून येते. उझिंग म्हणजे आपण जो पस म्हणतो ना, पस सारखं जे स्ट्रक्चर दिसून येते किंवा मिल्की ओपॅक. ओके, मिल्की अपॅरन्स दिसून येते. ते काय असते, तर मास ऑफ बॅक्टेरियल सेल मिक्स विथ होस्ट फ्लुइड.
ओके, होस्टचं जे फ्लुइड असणार त्याच्यामध्ये बॅक्टेरियल सेल ज्या असतात म्हणते त्या तिथं मासमध्ये त्या बॅक्टेरियल सेल असतात आणि ते कसं दिसते म्हणजे दिशाले जर पाणी स्वच्छ पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण जर दुधाचे 2-3 थेंब टाकले तर ते जसं म्हणजे पांढरसारखं ते जर पाणी दिसते त्याला आपण काय म्हणतो, उजिंग असं म्हणतो. काय म्हणायचं, ऊज. ओके, उजिंग हे नेहमी बॅक्टेरियल डिसीज जे काही बॅक्टेरियामुळे कॉज होणारे डिसीज आहे त्याच्यामध्ये काय होते, उजिंग दिसून येते आपल्याला. नंतरचा शब्द आहे क्लोरोसिस. क्लोरोसिस म्हणजे काय, लॉस ऑफ क्लोरोफिल इन द एरियल पार्ट ऑफ द प्लांट. ओके, तर इथं लक्षात घ्या, लॉस ऑफ क्लोरोफिल इट इज नोन ॲज क्लोरोसिस. आणि तशाच प्रकारे डेथ ऑफ टिश्यू, दुसरी डेफिनेशन आहे डेथ ऑफ टिश्यू ऑर सेल इट इज नोन ॲज नेक्रोसिस. कोणत्या डेफिनेशन आहे नेक्रोसिस. क्लोरोसिस झालं म्हणजे लॉस ऑफ क्लोरोफिल होती, म्हणजे डेथ ऑफ टिश्यू ऑर सेल जर झालं तर त्याला आपण नेक्रोसिस असं म्हणतो. युजली अकॉम्पनिश म्हणजे असं जनरली दिसून येते म्हणते आपल्याला, आणि तो जो जिथं डेथ ऑफ टिश्यू झालेला असेल तो पार्ट अकॉम्पनिश बाय ब्लॅक ऑर ब्राऊन डार्कनिंग तिथं दिसून येते आपल्याला. लक्षात ठेवा, नेक्रोसिस म्हणजे डेथ ऑफ टिश्यू आणि क्लोरोसिस म्हणजे लॉस ऑफ क्लोरोफिल. नंतरची जी डेफिनेशन आहे ती आहे फंगिसाईडची. फंगिसाईड आर केमिकल. फंगिसाईड काय म्हणते, फंगिसाईड एक केमिकल असते. फंगिसाईड आर केमिकल आर किल ऑर प्रिव्हेंट दी ग्रोथ ऑफ फंगस अँड देअर स्पोर. म्हणजेच काय, सिंपल आहे. फंगिसाइड म्हणजे काय, फंगिसाइड इट इज अ केमिकल यूज फॉर टू किल ऑर प्रिव्हेंट दी फंगल ग्रोथ ऑर स्पोर. सिंपल लक्षात घ्या, फंगिसाइड म्हणजे काय, एक केमिकल आहे म्हणते की त्याचा यूज होतो म्हणते फंगिसाइडला किल करण्यासाठी ऑर प्रिव्हेंट करण्यासाठी. ओके, याला म्हणता फंगिसाइड. लास्टवाली जी डेफिनेशन आहे ती आहे म्हणते अँटीबायोटिक्सची. ओके, लक्षात घ्या, अँटीबायोटिकची. याच्या अगोदर आपण एक फंगिसाईडची डेफिनेशन पाहिली, म्हणजे केमिकल आहे एक. फंगिसाईड आर द केमिकल यूज टू किल ऑर प्रिव्हेंट दी फंगस ऑर फंगल स्पोर. लक्षात घ्यायचं आहे, तिथं किल ऑर प्रिव्हेंट केलं जाते म्हणते असं एक केमिकल असते. इथं लक्षात घ्यायचं, इथं आहे अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स म्हणजेच आपल्याला पहिलं नाव आठवते म्हणजे अलेक्झांडर फ्लेमिंग नावाचं पेनिसिलिन नावाचे अँटीबायोटिक्स. ओके, तर अ केमिकल कंपाऊंड, हा केमिकल कंपाऊंडच असतो प्रोड्यूस बाय वन मायक्रो ऑर्गॅनिझम, आणि तो मायक्रो ऑर्गॅनिझमच त्याच्या मायक्रो ऑर्गॅनिझमपासूनच तो तयार केला जातो. विच इनहिबिट, आणि तो काय करतो त्याच्यामध्ये ॲबिलिटी असते म्हणते विच इनहिबिट ऑर किल दी अदर मायक्रो ऑर्गॅनिझम. असं जर असलं त्याला आपण काय म्हणतो, अँटीबायोटिक्स असं म्हणतो. पेनिसिलिनचं आणि स्ट्रेप्टोमायसिनचं हे दोनचे आपण एक्झाम्पल लक्षात घ्या. स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट जे आहे म्हणते आणि पेनिसिलिन ह्या काय म्हणते अँटीबायोटिक्स आहे. तर ह्या काय एक केमिकलच असते आणि ते मायक्रो ऑर्गॅनिझममधूनच ते तयार करतो आपण आणि मायक्रो ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट त्याचा यूज करतो. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण प्लांट पॅथॉलॉजीमध्ये ज्या काही टर्म्स अँड डेफिनेशन येतात त्या आपण पाहिल्या. ज्या सगळ्यात महत्त्वाच्या टर्म्स अँड डेफिनेशन होत्या त्या या लेक्चरमध्ये आपण कव्हर केल्या. तरी पण तुम्हाला यामध्ये काही एक अडचण आल्यास तुम्ही तिथं कमेंट करा आणि एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.